श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेघा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर ना मी अचानक निघाले होते माझ्या काकाच्या मुलीच्या साखरपुड्याला. तर मी, माझे मुलं आणि माझे मिस्टर आम्ही गेलो होतो सगळे. तर माझी पूर्ण फॅमिली बघायला भेटेल तुम्हाला. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आमचा प्रवास आहे ना इथं खूप छान चालू होता. आम्ही ना पिक्चर वगैरे बघत चाललो होतो. तुम्ही बघू शकता. काय काम आहे तुझं? इथे आम्हाला भूक लागून गेली, त्याच्यामुळे कुरकुरा पार्टी करत होतो, मस्त पिक्चर बघता होतो. इथे मुलांना भुका पण लागल्या होत्या आणि वॉमिटिंगचा प्रॉब्लेम पण होता, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो थोडा वेळ. इथं गाण्यांचा आवाज येतो आणि त्याच्यामुळे मी आवाज बंद केला, कारण कॉपीराईटचा इश्यू असतो त्याच्यामुळे. इथं आम्ही या डोंगरात इथं पाणी राहायचं खाली आहे. तेव्हा पण इथं देवाचं स्थान ठाण इथं आम्ही इथं पाणी वाहतं डायरेक्ट. इथं कुठतरी देवाचं आहे, इथं कुठतरी आहे देवाचं. तिथं यायचं इथंच कुठतरी एवढं जागे डॅम दिसतो बरं का इथून, मालेगावचा डॅम. माझी शाळा आहे, माझी शाळा. इथे काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझी शाळा होती त्या डोंगरात, तिथे ना देवाचं ठाण होतं. आम्ही देवापाशी जायचो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे होती बरं का जत्रा देवीची. तिथं वरती नाही जत्रा इथे नाही भरत देवीची, तिथे लोक जातात पाय पडायला, कापणे घेऊन जातात. रेणुका माता इथं ते चैत्र पौर्णिमेची कालची यात्रा. गावाची विहीर आहे ही. आता जाळी लावलेली वरून, तर आम्ही पाय पडायला यायचो बरं तिथे. आज लय भारी झालं. हे बघा घरी पोचलेलं आहेत आम्ही माझ्या माहेरी. तर मग इथे ना कोणीच राहत नाही, माझ्या भावाकडेच माझे मम्मी पप्पा, कारण माझ्या वडिलांची थोडी तब्येत बिघडत, त्याच्यामुळे ते सगळे तिथेच राहतात. इथं काही गावात कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा आमच्या घरी येतात. तर मग आम्ही आलो इथं आणि इथून आवरलं लगेच मी गेले. ही माझी भाची वगैरे घेऊन चालली बघा. भाची येते माझी. एवढंच का नाही आम्ही आल्याबरोबर लगेच चेंज केलं आणि आवरलं पटापट, कारण खूप उशीर झालं तर आम्हाला यायला. आमच्यासाठी थांबलेले होते, त्याच्यामुळे आता पटकन आवरून सगळ्यांनी मग लग्न तिकडे निघालो. हे आहे नवरीबाई आणि काही माझ्या आत्याच्या मुली, माझे भाऊजाई वगैरे सगळे तिथे बसलेले, भरपूर जण आहेत. त्यानंतर मग खाली पण बघायला भेटतील सगळे. आमची दादा असं कधीच होणार नाही, गाणं चालू आहे आणि डान्स करणार नाही. देवता पूजनम परमेश्वराय गंधाक्षदापूजनम परमेश्वराय म्हणायचं. शांती करता कल्याण करता खाली ठेवायचं, 3 वेळा लावायचं. पुण्यवाचनम भ्रवंत लावा. शांतिरस्त्रम शांती देवता पुण्यभवंतरम शांती देवाय नमः. सर्वतो शांती कल्याणम परमेश्वराय मंगलम. भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलार्थम परमेश्वराय. माता फुल साखर द्यायची. हा सर्व शांती पूजनम परमेश्वराय. साखर खाऊन घ्यायची. शांती कल्याणम परमेश्वराय. तुम्ही सांगितलं नाही का, विचारून पाहा. सांगताय ना त्याला तिकडनं. बोल ऐकावं मंडळी, असं मन मोठ्याने.
जोराचा मान बसतो. नारायण रामदेव चौधरी यांच्याकडून नवरीत 3.5 ग्रॅम सोन्याचे कानातले, 3.5 भार चांदीचे साखळ्या, 7 साडेतीस आणि नवरीचा भाऊ व बहिणीला संपूर्ण कपडे. बस बस बस. तरी चालू काय अडचण नाही. बस द्या साड्या. भरपूर झाले. नवरीला साडी, नवरीला साडी. साडी सांगितलं. सांगितलं ना, साडी सांगितलं. द्या इकडं. ती खायला राहा गो का? ते सारखेच आहे, जावाई सगळे सारखेच घडलेले. हे बी तसेच आहे, हे बी तसेच आहे. मानवरा बोलतो. इथे काय चालू होतं ना, आमच्या दोघी बहिणींचा विषय काय चालू होता इथे. गावीत शांतिरस्त्रम परत थोडं ऐका म्हणा ना, ऐका मंडळी. तुम्ही असू नका, त्याला बोलू द्या. हा ना. सूर्यवंशी यांच्याकडून नवरदेवाला संपूर्ण कपडे व अंगठी आहे. असं जरा आई वडिलांना व भावाला संपूर्ण कपडे व 7 साड्या. हा ना. रोजन रोजन रोजन. मंडळी नारायण रामदेव चौधरी यांच्याकडून मोबाईल डब्बा जरे हसू नका ना. ते साईडला तिथं मामा आहे का गं? कन्निकेसाठी मामा आहे. मला दिन द्या पुढे. हा, तसं घ्या मग तसं. बोटं वर करा फक्त. मामा मामा बसा. आज इकडे दारू आहे. लगन पिन साखर पुडावी मी एक ना वंडा थोडा आता पाहिजे ते बुजाळे पाडून घ्यायचं होतं बा म्हणून मग नंतर काळे जाई ना दादा. दादा हो दादा, नंतर पुढं काळे जाते ना. आता ही कार्यक्रम उरकू द्या. 2 सवासने आपल्याकडलं काय आहेत ना. हा, आमल्या दोघींनी करणं नाही. 2 काय आहेत आपल्या. हा आमल्या नाही जाणं. तेव्हा आम्ही ठरलं होतं. 40 रुपये 40 रुपये. हाय 40 रुपये 40 रुपये 40 रुपये. टाकू पिशवी तुझ्या साडीची. बघायचं समोर. बघ इकडे. तेच खायचं नाही. जा फोटो. 1 मिनिट. चला अम्मा काढा काढा म्हणे. आणि चांगलं बोललो. केव्हाची माधुरी 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 माधुरी. इकडे लक्ष द्या. बघायचे समोर. त्यांना सगळ्यांना बोलू आता. बापू जवळ आणा थोडेसे. डोळे जवळ आणा. इकडे समोर. अय दीदी, तुला केव्हाची आवाज राहिली ना. लगेच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, कारण उशीर होता त्याच्यामुळे लवकर निघालो. इकडे बघ बरोबर. पुढे गेलो ना आपण. पुढे कशाला? लग्नाला. ते मावशी आताच काढून होतो करेल. हा नाही, आता लग्नानंतर आहे. मे मध्ये लग्न आहे. मे मध्ये तेव्हा लग्न आहे. मे मध्ये तेव्हा आपल्याला जायचं.
पप्पा 8 दिवस वाटा नाही गावाला लक्ष तुमचा अरे मग काय एवढं 2 दिवस पहिले काय होतं लय येताना आम्ही ना श्रीरामपूरला थांबलेलो होतो. तर मिस्टरांचं ना बड्डेचं गिफ्ट पेंडिंग राहिलं होतं. त्याच्यासाठी त्यांना ना बड्डेचं गिफ्ट दिलं आणि थोडं खाल्लं वगैरे कारण उशीर झालेला होता. तर ना व्हिडिओ आवडला सोडेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे खूप छान छान व्लॉग येतील आणि मिस करू नका. प्लीज सपोर्ट करा.